सगळ्यात आधी आदरणीय आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार, कारण एका इतक्या सुंदर उपक्रमाला उपस्थित राहता येणं. अलीकडे खूप छान छान कार्यक्रम घडत असतात आजूबाजूला, आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वावरत असल्यामुळे कलाकार म्हणून, निवेदक म्हणून अशा कार्यक्रमांना उपस्थित राहायची संधी मिळते. आणि हे कार्यक्रम सादर करतानाही आनंद होत असतो, आणि स्टेजवर असलो तरी आपण रसिकही असतो, त्यामुळे त्या कार्यक्रमांचा आनंद घेतानाही आनंद होत असतो. पण नेहमी ना असं वाटतं की अरे, या कार्यक्रमाला अजून थोडे तरुण असते तर, लहान मुलांनी हा कार्यक्रम पाहिला असता तर त्यांना किती काय मिळालं असतं. किंवा प्रेक्षकांमध्येही अनेकदा आजी आजोबा असतात, ते म्हणतात असं खूप वाटलं, नातीला आणायला हवं होतं, नातवाला आणायला हवं होतं. पण मला वाटतं की आजचा कार्यक्रम असा आहे की माझ्यासमोर ही पिढी पण आहे, मधली पिढी पण आहे, आणि ज्येष्ठांची पिढी पण आहे. आपण सगळे एकत्र येऊन गीतेसारखा एक महान ग्रंथ, आपल्या भारत संस्कृतीचं भूषण आहे असा ग्रंथ, त्या ग्रंथाच्या निमित्ताने आपण जोडले गेलो आहोत. हे अतिशय सुंदर आहे, आणि हे घडवून आणल्याबद्दल संस्कार भारती, संस्कृत भारती आणि माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचे मनपूर्वक आभार. म्हणजे आम्ही ऋणी आहोत आपले. या अशा उपक्रमाचं काय शब्दात कौतुक करावं हे खरं तर कळू नये, का हा सुंदर उपक्रम आहे आणि याच्या आवृत्त्या व्हायला हव्यात. आजच्या काळात सांगायचं तर हा उपक्रम व्हायरल व्हायला हवा, हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा. सुरुवात करत असताना या विषयावरती बोलण्याची माझ्या मनातही उत्सुकता आहे, कारण फार कमी वेळा संधी मिळते असा विषय मांडण्याची. तर आणि तोही ज्या प्रेक्षकांसमोर मांडावा असं वाटतो आहे त्यांच्यासमोर मांडण्याची. कारण ही पुन्हा एक गंमत आहे की आपल्याकडे अध्यात्म, तत्वज्ञान, स्पिरिच्युअलिटी, गीता, ज्ञानेश्वरी असे सगळे शब्द उच्चारले की वयोगट हा साधारण 50च्या पुढचा हे ठरवूनच गेल्यासारखं असतं. पण आजचा कार्यक्रम त्याला अपवाद आहे. आणि खरं तर गीता हा पायाभरणीचा ग्रंथ आहे, तुम्ही कसं जगावं हे सांगणारा ग्रंथ आहे. त्यामुळे तो आयुष्याच्या जितक्या आधीच्या टप्प्यात तुम्हाला भेटेल तितकंच तुमचं आयुष्य अधिक सुंदर होणार आहे. आणि या दृष्टीने मला वाटतं की या लहान मुलांना आता तुम्हाला मजा आली का? गीता पाठ करायला मजा आली? कोणी घेतला अभ्यास? आईने शिकवलं आणि बाबांनी शिकवलं आणि आजीने शिकवलं. अरे वा, आजी आजोबा आणि आई, बहुतेकांना आईने शिकवलं. तर तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे एक खूप सुंदर ग्रंथ आहे जो विनोबा भावे यांनी लिहिलाय, आणि तो गीतेवरती आहे. त्याचं नाव काय माहितीये? गीताई. त्या ग्रंथाचं नावच गीताई आहे, कारण जशी आपली आई आहे की नाही तसं विनोबा भावे म्हणतात की गीता ही सुद्धा आपली आईच आहे, आणि म्हणून त्यांनी त्या ग्रंथाचं नाव दिलंय गीताई, बरोबर. आणि ज्ञानेश्वरांनी कुठला ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. आणि तोही बघा, ज्ञानेश्वरी पण स्त्रीचंच रूप झालंय ना, ज्ञानेश्वरांनी लिहिला. ज्ञानेश्वर पुल्लिंगी आहे पण ज्ञानेश्वरी स्त्रीलिंगी आहे, बरोबर, फेमिनाईन आहे, है ना. तर गीताई, ज्ञानेश्वरी हे सगळं स्त्रीत्वाकडे का जातं? मुळात गीता हा शब्द बघा, गीत असतं, आणि आपल्याकडे किती गंमत आहे बघा की आपलं तत्वज्ञान गीता आहे, ते गाता येतं. किती छान गोष्ट आहे. म्हणजे आपण जे मगाशी म्हणत होतो की तत्वज्ञान ही गोष्ट ही अशी काहीतरी गंभीर, आपण काहीतरी कडू काढा प्यायल्यासारखा चेहरा करून, मोठे भिंगाचे चष्मे घालून, मोठ्या मोठ्या ग्रंथांवरती ज्यांची धुळही झटकली नाही अशा लायब्ररीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून मग तत्वज्ञान वाचावं असं नाहीच आहे. आमचं तत्वज्ञान गातच येतं, ते गीता आहे, ते गाता येतं. आणि म्हणूनच त्याचं सामूहिक पठण करत असताना आपण महायज्ञ केला गीतेचा, काय सुंदर अनुभव असेल. मुळात आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे लेयर्स आहेत, की एक लेयर हा उच्चाराचा असतो, एक आचाराचा असतो आणि एक विचारांचा असतो. पण हे तिन्ही स्वतंत्र नाही आहेत, एकमेकांशी गुंफलेले आहेत बघा. आधी विचार केल्याशिवाय उच्चार करता येईल का? आणि जे उच्चारलं त्याच्याप्रमाणे मग आचार ठरेल, बरोबर. पण उलटही होऊ शकतं. आपण जर चांगल्या गोष्टी उच्चारत राहिलो तर कदाचित आपले विचारही बदलू शकतात, आणि मग त्याप्रमाणे आचार बदलू शकतात. ही साखळी कशी फिरू शकते, बरोबर. तर त्यामुळे गरजेचं आहे की मुळात याचा उच्चार व्हायला हवा. मुळात गीता कळो न कळो, या वयात नाही कळणार गीता कदाचित, पण त्या शब्दांची तुमच्या आयुष्यामध्ये पेरणी होणं हे फार गरजेचं आहे. आणि पेरलं जात असताना बी छोटंच असतं.
आपल्या उपनिषदातलाच हा सिद्धांत किंवा दृष्टांत आहे की एवढूसं बी असतं वडाच्या झाडाचं, पण त्याचा जेव्हा वृक्ष होतो तेव्हा तो किती मोठा होतो. त्या पद्धतीने मला वाटतं गीता पठण स्पर्धा ही बियांची रोपणी करणं आहे, बिया पेरणं आहे. आणि उद्या त्याच्यातून आपल्या संस्कृतीचे खूप मोठे मोठे सुंदर डेरेदार वृक्ष आपल्याला अनुभवता येणार आहेत. पण ही पेरणी कुठलंही बघा, शेती हे अतिशय संयमाचं काम आहे, झाड लावणं हे अतिशय संयमाचं काम आहे. त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे उपक्रम राबवणं हे खूप संयमाचं, कष्टाचं, परिश्रमांचं काम आहे. आणि म्हणून ते तुम्ही करू धजता आहात यासाठी पुन्हा एकदा मला सगळ्या आयोजकांचं आणि ही सगळी कार्यकर्त्यांची टीम इतकं मनापासून काम करते आहे, त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. गीतेकडे वळत असताना आपण, मला वाटतं गीता ध्यानाचा जो श्लोक आहे तो म्हणून सुरुवात करूया. तुम्हाला येत असेल. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. आता किती सुंदर श्लोक आहे बघा. त्याच्यात गीतेचं सगळं महात्म्य आणि गीतेची पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना सांगितलेली आहे. काय आहे, सगळ्या उपनिषदांना जर आपण गायी आहेत अशी कल्पना केली, हा इट्स अ फॅन्टसी, ठीक आहे. कल्पना करायची आपल्याला. काय कल्पना करायची की सगळे उपनिषदाचे ग्रंथ आहेत आपल्याकडे. हा, आपल्या संस्कृतीमध्ये बघा, पुन्हा आपली संस्कृती ना उगाच आपल्याला असं वाटतं की भारतीय संस्कृती म्हणजे काय, मुळात गुरुकुलाचं अतिशय चुकीचं चित्र आपल्या मनात उभं असतं. मी जर आता तुम्हाला सांगितलं गुरुकुलाचं चित्र काढा, तर काय काढाल तुम्ही? एक झोपडी, मग एक वृक्ष, एक गुरु बसलेत, दाढी मिशा असलेले जटाधारी, आणि त्यांच्यासमोर 5-6 शिष्य आहेत. 5-6 त्याच्यापेक्षा जास्त, 5-6 शिष्य, आणि गुरु काहीतरी म्हणतायत आणि शिष्य त्याचा पुनरुच्चार करत आहेत. ही आपली गुरुकुलाची संकल्पना आहे. तपोवन काढा, गुरुकुल काढा, असं काही म्हटलं तर हे चित्र काढू आपण. असं होतं का आमचं गुरुकुल? आमचं तपोवन असं होतं का? आमच्याकडे नालंदा होतं, आमच्याकडे ताशकंद सारखं, तक्षशिला सारखं विद्यापीठ होतं. ही इतकी मोठी विद्यापीठ होती, म्हणजे दुर्दैवाने ती जेव्हा त्यातलं काही विद्यापीठ जाळली गेली तर महिने तिथले ग्रंथ जळत होते. म्हणजे किती मोठ्या लायब्ररीज असल्या पाहिजे. आमचा जो कुलगुरू असतो त्याच्या ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हजारो विद्यार्थी असायचे गुरुकुलामध्ये. आता माझ्या सुदैवाने मला इन्फोसिसची स्कॉलरशिप मिळाली. सुधा मूर्ती सगळ्यांना माहिती आहे ना, सुधा मूर्तींच्या गोष्टी आपण वाचतो. मला संधी मिळाली होती त्यांना भेटण्याची. तर सुधा मूर्तींनी असं ठरवलं की आपल्या देशातले जे यंग स्कॉलर्स आहेत, तरुण मंडळी की ज्यांना काहीतरी अभ्यास करावा असा वाटतो, तर त्यांना आपण पाठ्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप देऊया. आणि अशी एक स्कॉलरशिप मलाही मिळाली. आणि त्याच्यामध्ये मी 16व्या शतकातला एक ग्रंथ आहे, संस्कृत ग्रंथ आहे, विश्वगुणादर्श चंपू. ते चंपू काव्य आहे. चंपू म्हणजे गद्य पद्य मिश्रित. अलीकडे रॅप कसं असतं तसं. तर तशा काव्याचा मी अभ्यास केला. त्यात काशीचं वर्णन आहे. आता काशी म्हटल्यावरती आपल्याला काय आठवतं? काशी विश्वेश्वराचं मंदिर आठवतं, एक धर्मस्थळ आहे, काशीचं जावे नित्य वदावे. हा, एकदा तरी आपण आयुष्यात काशीला जाऊन आलं पाहिजे अशी एक हिंदू धर्मामध्ये आपल्याकडे एक कल्पना आहे की ते झालं की जन्म पावन होतो. पण काशी हे विद्यापीठ आहे याची आपल्याला कल्पनाच नाही. त्या काळामध्ये काशी हे इतकं मोठं विद्यापीठ होतं की, आणि ते कसं होतं तर आजच्या भाषेत सांगायचं तर हॉरिझॉन्टल युनिव्हर्सिटी होती, व्हर्टिकल नव्हती. व्हर्टिकल म्हणजे काय, मोठमोठ्या इमारती आहेत, तर ही व्हर्टिकल गोष्ट झाली. पण हॉरिझॉन्टल म्हणजे तिथे प्रत्येक घरातच एक गुरु आणि शिष्य राहत होते. अख्खं युनिव्हर्सिटी म्हणतो की नाही आपण, म्हणजे ती सिटी असली पाहिजे, तसं अख्खं शहरच युनिव्हर्सिटी आहे. ही किती सुंदर कल्पना आहे बघा, की तुम्ही ज्या घरात शिराल ना तिथे अंगणामध्ये कोणीतरी पाठ करत आहे. म्हणजे ती आपल्याकडे एक कल्पना होती माहिती, मंडन मिश्र नावाचे एक फार मोठे विद्वान होते. तर त्यांच्या घरात म्हणे जे पिंजऱ्यामध्ये पोपट आणि मैना होते ना, ते पण वेदांताचा पाठ करायचे, ते पण वेदांताची चर्चा करायचे. इतकं ते घर वेदांतमय होऊन गेलेलं होतं. अभ्यास किती, म्हणजे आपला देश खरं तर अभ्यास करणाऱ्यांचा देश आहे, बुद्धीचा देश आहे. भारत या शब्दाची व्याख्याच काय आहे? भा म्हणजे काय? तेज. आपण नाव ठेवतो की नाही मुलीचा, आभा, प्रतिभा, त्याच्यामध्ये पण भा आहेच. भा याचा, या शब्दाचा अर्थ तेज असा होतो. भारत, तेजामध्ये जो रत झालेला आहे, तेजामध्ये रममाण झालेला आहे. म्हणजे आम्ही जे काही करू ना ते तेजस्वी असलं पाहिजे.
असा आमचा भारत देश आणि इतकी मोठी आपल्याला एक विद्वत्तेची परंपरा लाभलेली. तर ही जी उपनिषद आहे, मग अशी गुरुकुलाच्या चित्रापासून आपण सुरुवात केली ती याच साधी की उपनिषद या शब्दाची व्याख्याच ही आहे उपनिषद, गुरुच्या जवळ जाऊन शिष्यानी बसणं आणि मग काय करणं, गुरुला प्रश्न विचारणं शिष्याने आणि गुरुने त्याची उत्तर देणं. म्हणजे हा काय आहे, संवाद आहे, डायलॉग आहे. बाबा वाक्यम प्रमाणम नाही, मी सांगितलं ते ऐक, मी लिहिलंय तसंच उत्तर लिहिलं नाही तर मार्क कट, हे आपण नाही. बरोबर आहे. मुळात अथातो ब्रह्म जिज्ञासा, मला जिज्ञासा आहे, मला जाणून घ्यायचंय, मला कुतूहल आहे. ही सगळ्यात छान गोष्ट आहे की नाही. आपल्याला एखादी गोष्ट जाणून घ्यावीशी वाटली पाहिजे ना. शाळेत जेव्हा आपल्याला टीचर सांगतात की आज आपण हा धडा शिकणार आहोत, तेव्हा तो विषय आता आपल्याला कळणार याची मजा वाटली पाहिजे. आज दुर्दैवाने किती वाटते हा विचार करण्यासारखा भाग आहे. पण म्हणूनच गीता आपल्या आयुष्यात आली पाहिजे. तर अशी जी उपनिषद आहेत की जो गुरु आणि शिष्यांचा संवाद आहे आणि या उपनिषदांनी आपली भारतीय संस्कृती घडली. तर त्या उपनिषदांना जर आपण अशी कल्पना केली की या गायी आहेत, तर या गायींचं दूध अतिशय पौष्टिक असतं. बरोबर. आईचं दूध सगळ्यात आधी पौष्टिक आणि त्यानंतर मग कुठलं दूध घ्यावं, तर गायीचं दूध, हे गाय पण आपली आईच आहे. तर लोकमाता आहे ती, तर तिचं दूध सगळ्यात पौष्टिक मानलं जातं, पचायला हलकं मानलं जातं. हे सगळे गुण बघा. तुमच्या मनाचं शरीराचं भरण पोषण करण्यासाठी जसं गायीचं दूध आहे, तशी उपनिषद रूपी गायींनी दिलेलं दूध कुठलं असेल तर ते गीतामृत आहे. हा. आणि पण आता उपनिषदांच्या गायी आहेत, तर तुम्ही कधी बघितले का गायीचं दूध काढताना? जो काढणारा माणूस आहे ना त्याचं कसं बसतं, कारण गायीचा त्याच्यावरती विश्वास असायला लागतो. हा. गायी बरोबर त्याची मैत्री असायला लागते, तरच गाय त्याला छान दूध देणार आहे, नाही तर लाथ मारते. बरोबर. मग आता आपल्याला उपनिषदांसारख्या महान ग्रंथांचं जर अमृत हवं असेल, दूध हवं असेल, तर तिथे कृष्णासारखाच आपल्याला गोपाल लागतो. आणि तो पुन्हा गोपाल आहे बघा. बरोबर. कृष्ण हा मुळातच गायी चारणारा आहे, गोकुळात राहतो तो. आता गोपाल या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला की पुन्हा मजा. जो गायींचं पालन करतो तो गोपाल. पण गायी कुठल्या? गायीचा कॉन्सेप्ट आपल्याला खूप आवडतो बघा. गायी म्हणजे आपली इंद्रिय सुद्धा गायीच आहेत. इकडे तिकडे जाऊन चरणारी, अजिबात कंट्रोल मध्ये न राहणारी, खरं तर वांड गायी आहेत सगळ्या. गोठ्यात राहणाऱ्या गायी व्यवस्थित असतात, शिस्तीत असतात. पण आपली इंद्रिय ही अशा गायी नाही आहेत, त्या रानटी गायी आहेत, कुठेही जातात. मग अशा वेळेस त्यांना जो कंट्रोल मध्ये आणतो, आपल्या मनाला जो आकृष्ट करून घेतो, तो कृष्ण. जे मन अतिशय चंचल आहे. बहिणाबाई काय म्हणतात? मन वढाय वधाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येते पिकावर. हा. असंच आहे ना मनाचं. आता बघा, आपण जर टीव्ही बघायला बसलो, आई सारखी म्हणते चला आता अभ्यासाला बसा. आपण काय म्हणतो? 2 मिनिटं 2 मिनिटं, आणि 2 मिनिटं 2 मिनिटं 2 तास चालतात ना. वेगळंच घड्याळ एक काम करतं. बरोबर. कारण काय, आपल्या मनाला त्या क्षणी काय वाटत असतं की अरे यार, मला हे बघायला मजा येते, हे कार्टून, एवढं एक कार्टून संपू दे. आणि तेवढ्यात काय होतं, पुढचं कुठलं कार्टून येणार आहे त्याचं लागतंय जाहिरात खाली. मग असं वाटतं अरे हे पण किती छान आहे, हे पण बघूया, मग थांबू, असं होतं ना. किंवा जर एखादा आपण रेस्टॉरंटला गेलो आणि एखादी छान डिश मागवली, ती खाल्ली आणि कोणीतरी विचारलं हे पण खायचंय का, की आपल्याला असं होतं काय हरकत आहे, खाऊ की एक दिवस. आणि मोठी मंडळी डाएट 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 फक्त म्हणतो, आणि तो एक दिवस, आजचा एक दिवस. बरोबर. तर हे काय आहेत? हे मोह आहेत. या मोहांपासून स्वतःला बाजूला करता येणं, संयम, विवेक, काय चांगलं आहे काय वाईट आहे. आपल्या संस्कृतीने म्हणजे जी गीतेत ही कल्पना वारंवार येते, अतिशय सुंदर कल्पना. हे 2 शब्द आपण लक्षात ठेवले ना, तर आपल्याला आयुष्यातला कुठलाही डिसिजन, मुळात गीता डिसिजन मेकिंग साठीच जन्माला आली है ना. कुठला निर्णय कसा घ्यावा, योग्य निर्णय कसा घ्यावा, यासाठी आपल्याला गीता मार्गदर्शन करते. तर हा असा गोपाल आपल्या बरोबर आहे, आपला मार्गदर्शक.
की ज्याला माहितीये बरोबर आपली सगळी इंद्रिय कशी कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे. पण मुळात याची गरज आहे ना. एक खूप सुंदर उदाहरण माझा जो गीतेचा काय म्हणूया परिचय, मैत्री किंवा मला ही अशी गीताही वाटणं, हे सगळं कुणामुळे घडलंय तर हे विनोबा भावेंमुळे घडलंय आणि साने गुरुजींमुळे घडलंय. मला इतकं छान वाटतंय की आपण सगळीकडे क्रिसमस आणि नाताळचं वातावरण असताना आपण किती छान गीता म्हणतो, गीतेविषयी बोलतो आपण. सॅन्टा क्लॉजचं कौतुक आहेच आपल्याला, है ना. सॅन्टा क्लॉज बाबा आपल्याला सगळ्यांना आवडतो. पण जेव्हा आपण ग्लोबल जगात मध्ये राहतो आहोत तेव्हा आपण आपलं लोकल विसरता कामा नये. उलट आपण ते लोकल ग्लोबल केलं पाहिजे ना. जसं आपल्याला त्या मंडळींनी सांगितलं म्हणून आपल्याला कळलं की सॅन्टा क्लॉज बाबाची गोष्ट काय, नाही तर तुम्हाला आम्हाला कुठे माहिती होती. मग त्याच्यावरची 4 उत्पादनं आली, मग त्याची एक बाजारपेठ विकसित झाली आणि आता आज एक आनंद सोहळा आपण सगळे मिळून साजरा करतो. पण आपल्याला हे माहितीये का की आपले आवर ओन, आजच्या भाषेत सांगायचं तर मराठी सॅन्टा क्लॉज बाबा की ज्यांनी सगळ्या लहान मुलांशी स्वतःचं नातं जोडलं, लहान मुलांना खूप जास्त महत्व देऊन लहान मुलांचं मनोरंजन करणं म्हणजे प्रभूची सेवा करण्यासारखं आहे असं म्हटलं आणि आपलं अख्खं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं, असं व्यक्ती कोण? साने गुरुजी, है ना. ज्यांनी आपल्याला श्यामची आईसारखी इतकी सुंदर गोष्ट सांगितली. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण श्यामची आईसारखी एक आई आपल्या सगळ्यांच्या घरात आहे याचं भान त्यांनी आपल्याला करून दिलं. संस्कार म्हणजे काय असतात ते सांगितलं. अशा साने गुरुजींचा वाढदिवस कधी असतो माहितीये का तुम्हाला? आता गंमत आहे बघा, 25 डिसेंबरला सॅन्टा क्लॉज बाबा येतात, त्याच्या 1 दिवस आधी साने गुरुजींचा वाढदिवस असतो, 24 डिसेंबरला, है ना. मग आपण जसं सॅन्टा क्लॉज बाबाचं कौतुक करतो तसं साने गुरुजींचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात का साजरा होऊ नये, त्यांचा जयंती दिवस आपण का मोठ्या प्रमाणात साजरा करू नये, तर लहान मुलांना कळेल ना की आमच्याकडे असे साने गुरुजी होऊन गेले. हे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचं युग आहे असं आपण म्हणतो, पण आपण इन्फॉर्मेशन पोहोचवलीच नाही तर मग आपण मागेच पडू, है ना. तर साने गुरुजींनी, आता बघा, साने गुरुजींनी गीता कुठे ऐकली? विनोबाजींकडून ऐकली. आणि कशी ऐकली तर ते जेलमध्ये होते. जेलमध्ये का होते? कारण ते देशासाठी लढत होते. तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आपल्यावरती आणि इंग्रजांचं राज्य जाऊन आपल्याला स्वराज्य मिळावं, आपल्याला स्वातंत्र्य मिळावं यासाठी ते प्रयत्न करत असताना आता जेलमध्ये, एरवी तर ते खूप कामात असायचे, एवढं सगळं करत असताना जेलमध्ये ही मंडळी, जेल हा काही रिसॉर्ट नसतो, है ना, मज्जा करायला जाऊया वगैरे असं काही विकेंडचं डेस्टिनेशन नसतं. अतिशय कष्टप्रद असं जेलमधलं आयुष्य असतं. अगदी राजकीय कैदी असले तरी त्यांच्यासाठी सुद्धा. अशा परिस्थितीमध्ये तिथेही आपलं कर्म करत राहणं, तिथल्या लोकांना एकत्र करून विनोबाजींनी गीतेवरती प्रवचनं दिली. ती गीतेवरची प्रवचनं साने गुरुजींनी लिहून घेतली. आता किती सुंदर दृश्य आहे बघा की विनोबाजी गीतेवरची प्रवचनं सांगतायत आणि साने गुरुजी ते उतरवून घेतायत, व्यास सांगतायत आणि गणेशजी लिहून घेतात महाभारत, असंच दृश्य आहे. आणि मग साने गुरुजींनी ती जी प्रवचनं आहेत त्याच्यावरती सारांश रूप असा स्वतःचा ग्रंथ लिहिला. अतिशय बारकीशी पुस्तिका आहे, गीता हृदय नावाची, पण इतकी सुंदर आहे. आणि म्हणजे ना गीता वाचायची म्हणजे बापरे. एक आपल्याकडे उगाच एक संस्कृत विषयीचा गंड आहे की संस्कृत म्हणजे अवघड, मग ते ग्रामर बिमर आपल्याला कुठे झेपणार, एक 4 श्लोक आले तर पुरे झाले एवढं संस्कृत, असा एक साधारण समज आहे. पण असा समज जरी तुमचा असेल तर मग तुम्ही गीता हृदय वाचा, कारण गीता हृदयामध्ये संस्कृत शब्द अजिबात येत नाहीत आणि येतात ते अर्थासह येतात आणि इतक्या सुंदर पद्धतीने इतकी आपल्या आयुष्यातली उदाहरणं देत येतात की आपण हरवून जाऊ त्याच्यामध्ये. तर मी साने गुरुजींचंच बोट पकडून मला काय गीतेतून लक्षात आलं, कळलं, हे सांगण्याचा प्रयत्न करणारे, काही ठिकाणी साने गुरुजींच्या व्याख्या सुद्धा वापरणारे, कारण त्या फार सुंदर आहेत. आपल्याला आपला विषय काय आहे? यशस्वी जीवनासाठी भगवद्गीता. मुळात यशस्वी जीवन म्हणजे काय, यश म्हणजे काय, इथेच मला वाटतं मुळातल्या आपल्या व्याख्येला सुरुवात करायला लागते. व्हॉट इज सक्सेस? काय असतं यश म्हणजे? यश म्हणजे अशी गोष्ट जिथे आपण सुखी आहोत असं आपल्याला वाटतं. आता ती बिचारी लहान आहे म्हणून तिला असं वाटतं की यशस्वी माणसं सुखी असतात.
ना. मग मिड लाईफ क्रायसिस झालेच नसते. सुखात असणारी म्हणजे ऍक्च्युअली यशस्वी असणारी माणसं सगळ्यात जास्त दुःखी असण्याचा आत्ताचा काळ आहे. हो ना. सगळं आहे, गाडी घोडा बंगला सगळं आहे, पण तरी सुद्धा सुख काही सापडत नाही. काय केलं म्हणजे चित्त शांत होईल हे काही कळत नाही. बरोबर. हा असा आत्ताचा काळ आहे. म्हणून गीतेची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. पण खरंच आहे, तिची कल्पना अगदी बरोबर आहे की यश असं पाहिजे की जिथे सुख मिळालं पाहिजे, ते मिळत नाही, हा आपला क्रायसिस आहे. बरोबर. पण मग यश आणि सुख याची सांगड का घालता येत नाही? यश म्हणजे नेमकी आपली व्याख्या काय? आत्ताची तर सगळ्यात सोपी व्याख्या म्हणजे मी सगळ्यांच्या पुढे असणं म्हणजे यश. मला सगळ्यात जास्त लाईक मिळाले पाहिजे, मला सगळ्यात जास्त फॉलोअर्स असले पाहिजे, माझं यश असं पाहिजे की जगाने पाहिलं पाहिजे, देखते रह जाएंगे लोक, असं जे असेल ते यश. अर्जुनाकडे पण हे सगळं होतं. अर्जुन अतिशय यशस्वी माणूस होता, हो की नाही? जरी सुद्धा त्याच्या आयुष्यात किती संकट आली, वनवास झाला, अज्ञातवास झाला, पण सगळं करत असताना अर्जुन कायम यशस्वी राहिलाय बघा. सगळ्या परीक्षेत नंबर 1. असं असतानाही त्याची जेव्हा महापरीक्षा आली, युद्ध होणार, आता बघा कुठे माणसाला डिप्रेशन, पॅनिक अटॅक कुठे येऊ शकतो. हे मुद्दाम आज थोडेसे इंग्रजी शब्द वापरते कारण ते आपल्या अगदी अंगवळणी पडलेले आहेत आणि जास्त रिलेटेबल आहेत आत्ताच्या पिढीसाठी. म्हणून की आपल्याला भीती कधी कुठे कशी वाटू शकते. अर्जुन याचं एकदम क्लासिक उदाहरण आहे की हे आता युद्धभूमी आहे, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. हा, या कुरुक्षेत्रावरती उभं राहिल्यानंतर समोर आता समोरची पार्टी सगळे कौरव उभे आहेत, तिथे पांडवांची मित्रसेना उभी आहे. आता कुठल्याही क्षणी शंख फुंकला जाणार. म्हणजे ज्यांनी नाटकात काम केलं असेल त्यांना माहितीये की तिसरी घंटा वाजण्याच्या आधी, दुसरी घंटा झालेली आहे आणि तिसरी घंटा वाजण्याच्या आधी आपल्याला पॅनिक अटॅक. मला आठवलंच नाही तर, माझी ती स्टेप चुकली तर ना. तसं काहीतरी अर्जुनाचं झालेलं आहे की आता परीक्षेला आपल्याला पेपर येणार असतो बघा. आता पेपरचा गठ्ठा पण आलेला आहे, पण पेपर हातात देण्याआधी मला काहीच आठवत नाही. किती घाबरला. गांडीवम संस्कृते हसतात ना. गांडीव हातातून गळून गेलं, मुख शोष झाला, तोंड कोरडं पडलं. गीता किती मायन्यूट ऑब्झर्वेशन आहे बघा. तुम्ही जेव्हा घाबरता तेव्हा तुमची काय काय मानसिक शारीरिक लक्षणं असतात. त्यामुळे गीतेचा अभ्यास ना खूप अंगाने करता येतो. सायकोलॉजिकल अंगाने करता येतो, सोशॉलॉजिकल अंगाने करता येतो. काय तुम्ही म्हणाल तिथे गीता तुम्हाला मदतीला येऊ शकते. तर इतका घाबरला अर्जुन. पण अर्जुन तरी सुद्धा, आपण सारे अर्जुन असं जरी म्हटलं तरी आपण अर्जुन होऊ शकत नाही. याचं कारण इतक्या घाबरलेल्या स्थितीत अर्जुनाने ऍक्च्युअली योग्य निर्णय घेतलाय. वेअर टू सीक हेल्प, हे पण अतिशय महत्वाचं आहे बघा. संकट आल्यानंतर आपण मदतीसाठी कुठे जातो? आजची तरुणाई काय करते? ती घाबरते आणि मग मदतीसाठी आपल्याला टू सीक प्लेजर आपण अनेकदा चुकीच्या मार्गाला जातो. चुकीचा गुरु गाठणं ही सगळ्यात मोठी चूक है ना. पण अर्जुन शहाणा होता. त्याने सगळ्यात आधीच मुळातच, तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे ना, अर्जुनाने श्रीकृष्णाचा स्वीकार कसा केला गुरु म्हणून. युद्ध सुरू होणार होतं, त्याच्या काही दिवस अलीकडची गोष्ट. आता युद्ध होणार हे डिक्लेअर झालं होतं. आणि आता युद्धासाठीची सगळ्यांची तयारी चालू होती. कौरवांना त्यांचे मित्र हवे होते, पांडवांना त्यांचे मित्र हवे होते की जे आमच्या बरोबर लढण्यासाठी येतील. आणि अशा वेळेस अर्जुन आणि दुर्योधन दोघंही एकत्र एकाच वेळेस कृष्ण झोपला होता आणि कृष्णाकडे मदत मागायला गेले. दोघांची अपॉइंटमेंटची वेळ एकच होती आणि कृष्ण तर झोपला होता. त्यामुळे तिथे अर्जुन खरं तर आधीच पोहोचला होता. तेव्हा अर्जुन पायाजवळ बसला आणि दुर्योधन उशिरा आला. अर्जुन पोहोचला आणि त्याच्या पाठोपाठ दुर्योधन आला. मग दुर्योधन डोक्याजवळ बसला. आता त्याच्या हे लक्षात आलं नाही, दुर्योधनच ना तो, त्याला हे नाही कळलं की डोळे उघडल्यानंतर पहिला माणूस कुठला दिसेल? पायाजवळचा. हा, त्यामुळे खरं तर पहिला चॉईस हा आता अर्जुनाला मिळणार, स्ट्रॅटेजिकल पोझिशन. बरोबर. पण कृष्णाने डोळे उघडले, त्याने अर्जुनाला पाहिलं. अर्जुनाने अतिशय नम्रपणे त्याला खुणवलं की दुर्योधन पण इकडे आहे. आणि मग त्याने विचारलं उठून की काय काम आहे तुम्हा दोघांचं? तर दोघांनी सांगितलं आम्हाला तुझी मदत पाहिजे. तर मग कृष्णाने पर्याय ठेवला की माझ्याकडे एवढं मोठं सैन्य आहे, अतिशय बलवान असं, आणि मी आहे. आता एकाच वेळेस दोघांना मदत करायची तर काहीतरी चॉईस आपल्याला करायला लागेल. तर कुणाला सैन्य हवंय आणि कुणाला मी हवंय हे ठरवा.
आता बघा हा पण चॉईस किती डिफिकल्ट आहे ना. एका बाजूला तर लढताना खरा एकच माणूस घ्यायचा का 100 माणसं घ्यायची? लॉजिकल आन्सर वुड बी 100 माणसं घ्यायची है ना. तर दुर्योधनाने लॉजिक वापरलं. तो म्हणाला मला 100 माणसं, मला सैन्य पाहिजे. पण म्हणूनच गंमत आहे की प्रत्येक वेळेस लॉजिक काम करत नाही. आपल्याला भक्ती योग का लागतो? ज्ञानयोग आणि कर्मयोगाबरोबर. कारण अर्जुनाची भक्ती कुणावर होती? कृष्णाच्या सैन्यावर होती, कृष्णावर होती. तो काय म्हणाला? यतो कृष्ण हा तत्र विजय. जिथे कृष्ण असेल तिथे विजय असणार आहे. आणि म्हणून त्यांनी अतिशय योग्य गुरुची निवड पूर्वीच करून ठेवली होती. आणि कृष्ण काय म्हणाला? कृष्णाने आणखीनच अट घातली. कृष्ण म्हणाला मी असं ठरवलंय की मी या युद्धात शस्त्र उचलणार नाही, मी लढणार नाही. आता दुर्योधनाला वाटलं झाला पोपट, हा मी सैन्य घेतलं, मी हुशार. तू कृष्णाची निवड केलीस. कृष्ण तर म्हणतो मी लढणार पण नाही, मग उपयोग काय कृष्णाचा? तर कृष्ण काय म्हणाला? मी काय करेन? गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. मी युक्तीच्या गोष्टी तुला सांगू शकेन. गंमत बघा, गोष्टींमध्ये खूप ताकद असते. स्टोरीज आर व्हेरी पॉवरफुल है ना. एकदा ऐकलेली स्टोरी आपण कधीही विसरत नाही, बरोबर. तर कृष्ण म्हणाला मी तुम्हाला गोष्टी सांगेन. आणि मग हा चॉईस त्याने केला होता. त्यामुळे आता कृष्णाचं कामच होतं की जेव्हा अडचण आली आहे तेव्हा युक्तीच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी गीता सांगितली, बरोबर. आता आपल्या आयुष्यातही आपण असे सारे अर्जुन असतो बघा. पण अर्जुन या शब्दाचा अर्थ काय? तर साने गुरुजींनी फार सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात अर्जुन म्हणजे जो रुजू आहे तो. आणि रुजू म्हणजे काय? रुजुता नाव असतं बघा, असं ना. रुजुता म्हणजे काय? रुजुता म्हणजे मनाचा सरळपणा. तुमचं मन शुद्ध, स्वच्छ, प्युअर असणं म्हणजे रुजुता. असं अर्जुनाचं मन होतं म्हणून तो अर्जुन आहे, बरोबर. आणि कृष्ण तर आपण बघितलं, कृष्ण इंद्रियांचं सगळ्यांचं. तुमचं मन निर्मळ कधी असेल? जेव्हा सगळी तुमची इंद्रिय तुमच्या ताब्यात असतील. त्यामुळे अर्जुन आणि कृष्ण हे कायम एकमेकांच्या बरोबरच राहणार है ना. तशीच त्यांची जोडी घातली जाणार. तर असा हा कृष्ण आणि अर्जुन यांचा पुन्हा एकदा काय आहे? संवाद आहे. इट इज अ डायलॉग. मला पुन्हा पुन्हा हे सांगावंसं वाटतं की भारतीय संस्कृती ही संवादाची संस्कृती आहे. आपण एकमेकांशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. वाद विवाद सुद्धा किती ग्रेसफुली करता येऊ शकतात याचं अख्खं शास्त्र आपल्याकडे आहे, न्यायशास्त्र नावाचं. त्यामुळे आज आपण जशी मीडियामध्ये भांडणं बघतो, डिबेट या नावाखाली लोक आता एकमेकांना धरून आपटतील त्या टेबलावर, असं जे काही दृश्य समोर दिसायला लागतं ते दृश्य हे योग्य नाही. व्यवस्थित एकमेकांच्या समोर बसून मुद्देसूद चर्चा करता आली पाहिजे. ऍग्री टू डिसऍग्री सुद्धा खूप छान पद्धतीने करता आलं पाहिजे. म्हणून भारत देश हा समन्वयाचा देश आहे. गीतेमध्ये सुद्धा तुम्हाला बघा, कृष्ण असं नाही सांग की ह्या अमुक अमुक रस्ता आहे, याच रस्त्याने जा. कृष्ण म्हणतो बघा हाही रस्ता आहे, हाही रस्ता आहे, हाही रस्ता आहे. सगळे जातील आपापल्या डेस्टिनेशनला, तुम्हाला हव्या त्या. आधी तुम्ही ठरवा तुमचं डेस्टिनेशन काय आणि मग ठरवा तुमचा रस्ता काय. म्हणून गीतेच्या तत्वज्ञानावरती प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लिहितो. टिळकांना गीतेमध्ये कर्म सिद्धांत दिसतो, हा बहुतेकदा साने गुरुजींनाही कर्म सिद्धांत दिसतो. बहुतेकांना कर्म सिद्धांत गीतेमध्ये अधिक दिसतो, कारण गीतेने आपल्याला अतिशय नॉवेल कॉन्सेप्ट दिलेला आहे. माझ्याकडे किती वेळ आहे मी बघते, आहे ना थोडा. तर कारण आवडीचा विषय असला की वेळेचं भान राहत नाही. हाच ऍक्च्युली गीतेचा सगळं सार जर काढायचं झालं ना तर हेच आहे. गीतेमध्ये मी फक्त 4 शब्द गीतेतले सांगणार आहे, पण त्याच्यात खूप काहीतरी आहे असं मला वाटतं. एक तर गीता काय म्हणते? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपलं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. ह्यासारखा सुंदर कॉन्सेप्टच नाही की कर्म करायचं पण फळाची अपेक्षा करायची नाही. आणि हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण करायला तितकंच अवघड आहे. डिटॅचमेंट अजिबात सोपी नाही. किती पालक असं म्हणू शकतात मुलाला तू शाळेत जा, शिक, मार्कांची काळजी करू नको. आपण बोलू काय नाही म्हणाल, जीभ धजावत पण नाही म्हणायला हे. आणि आपण म्हणतो आम्हाला कर्मयोग शिकायचा आहे ना. आपण किती जण आपल्यापैकी डाएट सुरू केलं
की कधी तो एक आठवडा संपतोय आणि वजन काट्यावर उभं राहून माझं वजन किती कमी झालं आणि ते कमी झालं नसेल तर पुढे कंटिन्यू करणं ते डाएट, नाही तर लगेच हे काय वर्क नाही होते दुसरं बघूया. इतके आपण त्या कर्मफळाशी जोडले गेलेलो असतो. आणि अलीकडे आपल्याला सतत सांगितलं जातं कीप युअर आय ऑन द प्राइज. मॅनेजमेंटचा मंत्र आहे, नो पेन नो गेन, कीप युअर आय ऑन द प्राइज. पण हे आपल्याला प्राइज वरचं लक्ष काढून ते फक्त आणि फक्त कामावरती आणायचंय. हे कसं करायचं? कर्म, विकर्म आणि अकर्म अशी 3 संज्ञा मला ठेवाव्याशा वाटतं तुमच्या समोर. कर्म म्हणजे काय? जे आपण करतो ते कर्म. कर्माशिवाय तर कोणीच राहू शकत नाही. म्हणजे अगदी संन्यासी जरी म्हणाला तरी तो काही ना काहीतरी कर्म करतोच आहे, कारण जगण्यासाठी तुम्हाला कर्म करावंच लागतं ना. श्वास तर घ्याल तेही कर्मच आहे, पापडी तर हलेल, कळणार पण नाही तुम्हाला. पण आपल्या नकळत पण आपण खूप सारे कर्म करत असतो, कळत तर करत असतोच. आणि तोच डिसिजन मेकिंगचा स्ट्रगल आहे. मी ठरवून कुठलं कर्म करायचं. मला समोर दिसतायत माझेच नातलग आहेत, मग त्यांच्याशी मी युद्ध करायचं का? तर कृष्ण त्याची इतकी खिल्ली उडवतो ना अर्जुनाची. तो म्हणतो हे तुला आत्ता सुचतंय, तुला आत्ता आधार कार्ड दिसलं त्यांचं, हा आत्ता रिलेशनशिप स्टेटस आठवलं तुला त्यांच्या बरोबरच, आणि आजवर तू इतकी युद्ध केलीस ती, त्या युद्धात तुला कधी असं वाटलं नाही तेव्हाही मारणारा समोरचा माणूस कुणाचा तरी कोणतरी असणारच होता. म्हणून गीता सगळ्यात खूप छान कॉन्सेप्ट सांगते आणि ते सगळे असे इंटरलिंक्ड आहेत. जेव्हा जेव्हा आपण ते अनुभवत जातो तेव्हा लक्षात येतं की अरे विचारांची साखळी कशी आहे. उत्तम भरतकाम असतं बघा, की जे वरून आपण बघतो ना तेव्हा असं छान वाटतं आणि मागे उलटल्यावर कळतं की एक एक धागा एकमेकाच्यात कसा गुंतलेला आहे ना. तसं ते तत्वज्ञानाचं आपल्याला असं वाटतं की ह्या कॉन्सेप्टचा या कॉन्सेप्टशी काय संबंध आहे? कर्मफळाची अपेक्षा ठेवू नका आणि आत्मा अविनाशी आहे, ह्याचा काय संबंध आहे एकमेकांशी? हे एकाच गीतेच्या पुस्तकात का सांगितलं असेल? पण जेव्हा आपण नीट लक्ष देऊन वाचतो तेव्हा त्यातला एक एक संदर्भ आपल्याला कळत जातो की काय होतं. हे सगळं जे यश मिळवायचं ते आपण कुणासाठी मिळवतो आहोत? देहासाठी मिळवतो, आपल्या ओळखीसाठी मिळवतो आहोत, बरोबर आहे. मी ज्याला मी समजतो त्यासाठी ओळखतो करतो आहोत. पण मी मध्ये मी नसतोच अनेकदा. मी मध्ये आणखीन कोणीतरी बसलाय ना. आपण म्हणतो बघा मला काय होतंय मलाच कळत नाहीये, यासारखं निर्बुद्ध वाक्य काय असू शकतं? मग कोणाला कळणार आहे ना. माझं मन आतून मला काहीतरी सांगतंय, असं कोण आतून बोलतंय, बरोबर. म्हणजे देर इज समथिंग विच इज बियॉन्ड आवर बॉडी, विच इज इनसाइड अस, विच वी डोंट नो. पण गंमत अशी आहे की तेच तत्व समोरच्यात पण आहे. तेच तत्व थोडी दृष्टी विशाल केली तर निर्जीव गोष्टीत पण आहे ना. ही चराचर सृष्टी या सगळ्यांचा आत्मा अविनाशी आहे. मग आम्हाला विज्ञान सांगतं की एनर्जी इज एव्हरीवेअर. आणि काय वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. आता हा पण पुन्हा बघा कर्मण्यवाधिकारस्थ सारखंच वाक्य आहे. एकच वाक्य आपण त्याचे जितके अर्थ काढाल तितके. मला नवीन कपडे मिळाले की मला आनंद होतो, तसाच नवा जन्म मला मिळतो तेव्हा मला अतिशय आनंद असतो. तारुण्यात मला असं वाटतं आता मी किती नव्याने सगळं घडवणार आहे, माझ्या आई वडिलांनाही जे जमलं नाही ते मी करून दाखवेन वगैरे असं मला सगळं वाटतं. आणि मग कधीतरी अचानक मृत्यू येतो आणि मी दुसरा जन्म घेणार. हे किती नॅचरल आहे. जितका आपण एखाद्या कपड्याचा जोड आपल्याला आवडणारा वापरतो मग तो खराब होतो, फाटतो आणि आपण दुसरा जोड विकत घेतो, तितक्या सहजपणे खरं तर आपला आत्मा देह बदल करतो आहे. आता पण मी म्हटलं तसं की ठीक आहे हा दृष्टांत खूप सुंदर, हा पण मला कपडे मिळाले ते मी फाटेपर्यंत कसे वापरणार आहे हे महत्वाचं आहे ना. मी स्वतःच काहीची घेऊन फाडायला बसणार आहे का मी जपून वापरणार आहे, त्याची काळजी घेणार आहे, निगुतीने वापरणार आहे आणि मग ते जीर्ण ते नॅचरली जीर्ण होतील, हो ना. हे पण महत्वाचं आहे ना. हे जेव्हा आम्ही समजून घेऊ की देह विनाशी आहे मान्य, जातस्यहि ध्रुवो मृत्यू, यासारखं दुसरं सत्यच नाही. जे जन्माला आलं ते कधी ना कधी नष्ट होणार आहे. पण त्या मधल्या काळात आपण काय करणार आहोत हेच महत्वाचं आहे. मग तो मला मिळालेला जो देहाचा कपडा आहे तो मी पैठणी सारखा जपून वापरणार आहे का जीन्स सारखा टॉन वॉश करणार आहे?
हे माझ्या हातात आहे ना. कसं जगावं हे माझ्या हातात आहे. तर मी तो निगुतीने काळजीपूर्वक वापरला पाहिजे. मग तो वापरताना काय केलं पाहिजे, म्हणून गीता तुम्हाला सांगते की सगळीकडे संयम हवा. बोलताना पण प्रमाणबद्ध बोला, वागताना प्रमाणबद्ध वागा. पुन्हा आपल्याला गीता असं अजिबात सांगत नाही किंवा भारतीय संस्कृती आपल्याला असं सांगत नाही की आयुष्याचा आनंद घेऊ नका. ती सांगते आयुष्याचा आनंद भरभरून घ्या, पण तो अधिकाधिक घेण्यासाठी प्रमाणाचं भान ठेवा. आज किती पॉडकास्ट चालू आहेत, कसं खावं, किती व्यायाम करावा याच्यावरती, तरी इथे काही पोहोचत नाही. ऐकताना सगळ्यात छान वाटतं, बरोबर. पण गीता ही आपल्याला हेच सांगते आहे की, आणि दुसरं गीता काय सांगते आहे, गीता समत्व शिकवते आहे. आणि ज्याची मला वाटतं सगळ्यात जास्त गरज आहे आजच्या पिढ्यांना सगळ्याच. समत्व म्हणजे काय, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये, पुन्हा आपण यशाकडे येऊया जाता जाता, की यश म्हणजे काय ही जी व्याख्या आपण बघतो आहोत ना, तर खरा यशस्वी माणूस कोण, ज्याला अपयश उत्तम पचवता येतं, तो यशस्वी. आणि ह्याच्यासाठी काय पाहिजे, समत्व पाहिजे. जगात काहीही घडेल, पण मी माझ्या स्वधर्मापासून, हा पुन्हा गीतेने आपल्याला दिलेला एक अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आहे, स्वधर्म. धर्म म्हणजे आपल्याला असं वाटतं की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म या रिलिजन्स झाल्या. आपल्याकडे भारतीय संस्कृतीने धर्म या शब्दाला इतकी सुंदर व्याख्या दिलेली आहे की त्याचा कुठल्याही दुसऱ्या भाषेत अनुवादच होऊ शकत नाही. कारण हा इट्स अ व्हेरी ओन आर कॉन्सेप्ट. हा इतका आपला, इतका एक भारतीय विचार आपण जगाने दिलेला आहे. आणि आता तुम्ही बघितलं तर बघा, जगामध्ये सुद्धा अलीकडे कर्मसिद्धांताला कर्मच म्हणतात. त्याप्रमाणे ज्या क्षणी आपल्या बाकीच्या जगामध्ये भारतीयांच्या व्यतिरिक्तचं जे जग आहे तिथे धर्माला धर्म म्हणू लागतील ना, तो दिवस खऱ्या अर्थाने विश्वात्मक देवाचा दिवस असेल. याचं कारण आमच्यासाठी धर्म म्हणजे धारणात धर्म, हा जो समाजाचं धारण करतो, समाजाला एकत्रित बांधून ठेवतो, तो धर्म. आणि त्याचा दुसरा अर्थ कर्तव्य हा होतो. धर्म इज ड्युटी. समाजाचा धर्म म्हणजे समाजाने योग्य करायच्या गोष्टी. आज जर हे आपण करतो आहोत, गीता पठण घेतो आहोत, तर हे एक धार्मिक कृत्य आहे. इन द सेन्स ती आपली ड्युटी आहे, ती काळाची ड्युटी आहे. म्हणजे ते कृष्णाचं आहे म्हणून ते धार्मिक आहे असं नाही. तुम्ही याच्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या मॅनेजमेंट वरच्या चांगल्या पुस्तकाचं एकत्रित पठण करूया, मग तेही धार्मिकच कृत्य असेल, कारण त्याची काळाची गरज आहे. किंवा आपण वृक्ष संवर्धनाचा उपक्रम करू तर तोही धार्मिकच म्हणूया, कारण ती आपली ड्युटी आहे, बरोबर. तर त्या अर्थाने धर्म, आणि मग त्यात पुढे स्वधर्म. प्रत्येकाची रिलिजन वेगळी असू शकते, बरोबर. कारण का, प्रत्येकाचं माझं कर्तव्य वेगळं आहे, माझा जन्म कशासाठी आहे याचा मी शोध घेतला पाहिजे. आणि हे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे यशासाठी. कारण तुमच्या आवडीचं कर्म, आता या सगळ्याचं सार सांगायचं अगदी शेवटच्या टप्प्यात, तर तुमच्या आवडीचं कर्म तुम्ही कसं करता. जसं आई मुलांना सांभाळते बघा, आई कितीही तोंडून, आता आजची आई थोडीशी वोकल आहे त्यामुळे ती तोंडून तक्रार करते, दमले, माझ्याने बाई होत नाही, सकाळी डब्बा करायचा मी कंटाळाच येतो, काय द्यायचं त्या डब्यात वगैरे, ती तक्रारी करते, पण सगळं करते. आईला तुम्ही रात्री 12 वाजता जरी सांगितलं की मला ना थालीपीठ खावंसं वाटतंय, तर ती लगेच दुसऱ्या दिवशीच्या ब्रेकफास्टसाठी थालीपीठ कसं करता येईल याची तयारी सुरू करते. आईला कंटाळा माहित नाही, बरोबर. आणि एवढं सगळं केल्यानंतर आपला सगळ्यांचा अनुभव आहे बघा, की आपण घरी कुणाला तरी जेवायला बोलवतो, मग छान घर स्वच्छ करतो, सजवतो, त्यांच्या आवडीचे पदार्थ करतो, मग ते छान जेवतात, तृप्तीचा ढेकर देतात, जाताना म्हणतात मज्जा आली. आपण म्हणतो दमलो पण छान वाटलं. परत पुढच्या पार्टीचं प्लॅनिंग करण्याची आपली तयारी असते. कारण का, त्यात कष्ट पडले, अमान्य कोणीच नाही करत आहे, कष्ट पडले, पण त्या कष्टांनी समाधान इतकं दिलं. खरं तर काय कमावलं पार्टी देऊन, काहीच नाही, पण तरी जे समाधान मिळालं ते मोठं होतं. आईला काय मिळतं, कौतुकही मिळत नाही अनेकदा, है ना. गृहीत धरलेली असते गृहिणी, त्यामुळे तिला काही कौतुक वगैरे मिळत नाही, पण तरी सुद्धा आई वर्षानुवर्ष हे का करत राहते, कारण तिला मोजता येणार नाही असं काहीतरी मिळते. पण आपण इतर गोष्टींमध्ये हे शोधतो का, नाही शोधत.
म्हणूनच पुन्हा आई होणं फार गरजेचं आहे. म्हणून ती गीता येईल. म्हणून ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे, बरोबर. तर आई होऊन जेव्हा आपण एखादं कर्म करतो, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जे कर्म करताना आपल्याला ओझं वाटत नाही, ते काम करण्याचीच मजा येते, मग इथे फळाची अपेक्षा राहत नाही, बरोबर. तर तुमचं कर्मच तुम्ही इतकं एन्जॉय करताय, करण्यातच तुम्हाला इतकी मजा येते की एखादा चित्रकार चित्र काढत सुटला तर तो मोजत बसत नाही आज 4 चित्र झाली का 5 झाली, तो काढतच राहतो. कविता करणारा कविता करतच राहतो, अभिनेता भूमिका करतच राहतो, बरोबर. तर हे जेव्हा आपलं पॅशन असेल, आपलं कर्म हे आपलं पॅशन असेल, तो आपला स्वधर्म आहे. आणि मग त्यात कष्ट येणार, अडचणी येणार, केक वॉक कोणासाठी नाही, पण हे करताना आपलं कर्मावरून कर्मफलावरून लक्ष हटून कर्मावरती येतं. आणि मग कुठलाही योग, ज्ञानयोग असो, भक्तियोग असो, कर्मयोग असो, योग या शब्दाची व्याख्याच गीता देते, कर्मसु कौशल्य. आपलं कर्म उत्तम उत्कृष्ट पद्धतीने करता येणं म्हणजे योग. तर इतकं सोपं आहे खरं तर, की आपण जे करतो आहोत ना त्याच्याशी आपण मनाने जोडले गेलो, आईच्या बुद्धीने त्यातल्या सुखदुःखांकडे लक्ष न देता, यशापयशाकडे लक्ष न देता काम करत राहणं, हा गीतेने दाखवलेला मार्ग आहे. आणि तुम्ही आज जगातले कुठलीही यशस्वी व्यक्ती बघितलीत ना तर तुम्हाला ते याच मार्गावरून जाताना दिसेल. याचं कारण देह अविनाशी आहे आणि आत्मा, देह विनाशी आहे आणि आत्मा अविनाशी आहे हे लक्षात आल्यानंतर आपल्याला प्रत्येकामध्ये आत्मतत्व दिसतं. हा एकतर लहान तरी होत जातो, नाही तर मोठा तरी होत जातो. मोठा कसा होतो? विश्वची माझे घर, हे सगळेच माझे आहेत असं आपण म्हटलं ना, ममत्व या शब्दामध्ये पण मम आहे बघा, हे सगळं माझं आहे. जेव्हा तुम्ही हे तुमचं आहे अशा बुद्धीने एखाद्या गोष्टीकडे बघायला लागता, तेव्हा त्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्यातलं सगळ्यात उत्कृष्ट देता. आणि मग ते का देताय याची काळजी तुम्ही सोडून देता. आणि हेच गीतेने सांगितलं की हे एवढं करा. अर्जुनासमोरचा जो मोह होता तो कशासाठी होता, त्याला आलेलं वैराग्य कशासाठी होतं, तो पलायनवाद होता एक प्रकारे. अचानक समोर स्वतःचे स्वजन बघितल्यानंतर तो ड्युटी विसरला. म्हणजे याला साने गुरुजींनी एक उत्तम उदाहरण दिलं, तेवढं सांगून थांबते. ते असं म्हणतात की न्यायाधीश जो असतो तो कितीतरी लोकांना फाशीची शिक्षा त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिलेली असते, बरोबर. पण त्या न्यायाधीशासमोर जेव्हा स्वतःचा मुलगा येऊन उभा राहतो आणि तो खुनी असं सिद्ध होतं, तेव्हा त्या दिवशी न्यायाधीशाला वाटत नाही फाशीची शिक्षा ही फार निर्देशित, ही नाही देता का, बरोबर. म्हणजे हे वैराग्य कशातून आलंय? हे मोहातून आलेलं वैराग्य आहे. आपल्याला काहीतरी सोडता येत नाहीये म्हणूनच वैराग्य, म्हणूनचा पलायनवाद आहे. तर तो न करता आपण आयुष्याकडे कसं पाहावं, तर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे ड्युटी म्हणून पाहता पण आलं पाहिजे. आणि ड्युटी आली तर ती ड्युटी फक्त स्वतःसाठी कधीच नसते बघा, ड्युटी ही सगळ्यांसाठी असते, है ना. आपण स्वतःसाठी करतो त्या गोष्टी सगळ्या आपल्याला प्रेयस असतात, पण आपण समाजासाठी जे श्रेयस आहे ते करायला लागतो आणि आपला स्व मोठा करतो, तेव्हा आपोआपच आपला उत्कर्ष होतो आणि आपलं जीवन यशस्वी केवळ आपल्यापुरतं न राहता एका यशस्वी समाजाची उभारणी त्यातून होऊ शकते. तुम्ही मला ऐकून घेतलं यासाठी मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार.